नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण नक्षत्रांमधले सगळे ग्रह अशी सिरीज सुरू केली आहे. सुरुवातीला आपण पाहिली केतू शुक्र रवीची 3 नक्षत्र म्हणजे अश्विनी भरणी कृत्तिका, मघा पूर्वा उत्तरा आणि मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा हे 3चे ग्रुप अशी 9 नक्षत्र आपली बघून झाली. आता आपण पुढचे 3 ग्रुप बघायचे आहेत जे चंद्राच्या नक्षत्राला सुरू होतो. एक एक ग्रुप पहिला आहे तो रोहिणी या चंद्राच्या नक्षत्राला सुरू होतो. रोहिणी, मृग, आर्द्रा, त्यानंतर हस्त, चित्रा, स्वाती आणि त्यानंतर श्रवण, धनिष्ठा, शततारका. हे असे ग्रुपनी अभ्यास करण्याचं कारण असं आहे की प्रत्येक नक्षत्राला 4 चरण आहेत आणि प्रत्येक चरणाचा एक स्वामी आहे. जसं आपण केतू शुक्र रवीची 3 नक्षत्र अशी एकूण 9 नक्षत्र पाहिली. या केतूच्या नक्षत्राचे 4ही चरणाचे स्वामी, चरण स्वामी हे पहिल्या 4 राशींचे स्वामी आहेत. शुक्राच्या नक्षत्रांचे चरण स्वामी हे 5, 6, 7, 8 राशींचे स्वामी आहेत अनुक्रमे. आणि रवीच्या नक्षत्रांच्या चरणांचे स्वामी हे शेवटच्या 4 राशी म्हणजे 9, 10, 11, 12 धनु, मकर, कुंभ, मीन या राशींचे स्वामी हे त्या 4 चरणांचे स्वामी आहेत. असे एकूण 12 राशींचे स्वामी हे 12 ओळीनी राशींचे स्वामी हे 12 चरणांचे स्वामी होतात. हीच गोष्ट पुढच्या 9 नक्षत्रांच्या या ग्रुपमध्ये होते. 3चा एक ग्रुप आहे तो चंद्राच्या नक्षत्राला सुरू होतो. हे गणित कुठेही चुकत नाही, काहीही वेगळे स्वामी होत नाहीत. हे अतिशय नियमबद्ध ज्योतिषशास्त्र आहे. पहिला जो आपण ग्रुप बघणार आहोत तो चंद्र, मंगळ, राहू या नक्षत्रांचा. ही नक्षत्र पहिल्या ग्रुपमधली आहेत रोहिणी, मृग, आर्द्रा. रोहिणी हे चंद्राचं चतुष्पाद नक्षत्र आहे आणि हे नक्षत्र वृषभ राशीमध्ये येतं. पण वृषभ राशीची सुरुवात या नक्षत्राला होत नाही, ती रवीच्या नक्षत्राच्या 2ऱ्या चरणाला होते. आपण रवीच्या नक्षत्राचे चरण स्वामी मागच्या ग्रुपमध्ये पाहिले. आता आपण रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांच्या भागाप्रमाणे काय माणसांच्या मध्ये दिसतं, ग्रह काय काम करतात हे आपण बघणार आहोत. रोहिणी नक्षत्र हे चंद्राचं नक्षत्र आहे आणि हे सगळी चंद्राची जी नक्षत्र आहेत अनुक्रमे रोहिणी, हस्त आणि श्रवण ही पृथ्वी तत्वाच्या राशींमध्ये चतुष्पाद नक्षत्र आहेत. पृथ्वी तत्वाच्या राशी ह्या जर शनीच्या नक्षत्रात असत्या किंवा बुधाच्या नक्षत्रात असत्या किंवा मंगळाच्या नक्षत्रात असत्या तर त्यांच्यामध्ये भावनात्मकता आली नसती, त्या कर्मठ झाल्या असत्या. कारण मातीत पाय रोवलेली ही नक्षत्र या राशी आहेत वृषभ, कन्या, मकर. म्हणून या 3ही राशी ज्या पृथ्वी तत्वाच्या आहेत याच्यामध्ये चंद्राचा चतुष्पाद नक्षत्र 3ही मध्ये आहेत. चंद्र हा भावनात्मकता आहे. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे आणि वृषभ राशीमध्ये तो कृत्तिका नक्षत्राच्या 2ऱ्या चरणाला जी वृषभ रास सुरू होते या कृत्तिका चरणात नक्षत्राच्या 2ऱ्या चरणातला वृषभेतला चंद्र हा उच्चीचा चंद्र असतो. त्यामुळे रोहिणी नक्षत्र जे आहे हे चंद्राचं नक्षत्र आहे आणि हे शुक्राच्या वृषभ राशीमधलं आहे. शुक्र आणि चंद्र यांच्यामध्ये सहधर्मित्व कुठे आहे तर हे दोन्हीही ग्रह आनंद देणारे, भावनांचे कारक, जलाचे कारक. पण चंद्र हा मोहक आणि सौम्य आणि शीतल ग्रह आहे, तर शुक्र हा मोहक आहे पण हा शीतल नाही, हा गरम ग्रह आहे. पण हे दोघंही भावनांचे कारक आहेत. चंद्र कर्केचा स्वामी म्हणून भावनात्मकता दाखवतो आणि शुक्र हा सबकॉन्शियस माइंडमधली भावना दाखवतो. या रोहिणी नक्षत्रामध्ये काय कॉम्बिनेशन दिसतं की शुक्राचा मोहकपणा आणि चंद्राचा आनंदी स्वभाव. जिथे शुक्र आणि चंद्र एकत्र येतात तिथे मोहकपणा, लावण्य, सौंदर्य निर्माण होतं. अतिशय शुभ नक्षत्र आहे रोहिणी हे आणि सिद्धी देणारं नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र हे चंद्राची बायको रोहिणी हिचं नक्षत्र असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर आहे रोहिणी नक्षत्र. हे वृषभ राशीमध्ये आहे. वृषभ रास ही समरास असल्यामुळे ही स्त्री रास आहे आणि चंद्र हा स्त्रीत्वाचा कारक ग्रह आहे.
ज्याचं नक्षत्र रोहिणी हे वृषभेमध्ये चतुष्पाद म्हणजे चारही चरण वृषभेत येतात. पण ही पृथ्वी तत्वाची रास आहे, त्यामुळे मातीशी नातं आहे हिचं. अतिशय क्रिएटिव्हिटी या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे, कारण शुक्र हा क्रिएटिव्हिटीचा कारक आहे. स्त्रीकारक ग्रह शुक्र आणि चंद्र या रोहिणी नक्षत्रामध्ये दिसतं, त्यामुळे स्त्रियांना कपडे दागिने यांचा हव्यास असतो. वृषभ रास ही शुक्राची म्हणजे ऐश्वर्याची रास आहे. शुक्र म्हणजे कॅश आणि ही धनस्थानामधली स्थिर रास आहे, त्यामुळे ही स्त्री रास आहे, समरास असल्यामुळे. पण या स्त्रिया थोड्या गर्विष्ठ असतात. फुलांची आवड, दागिन्यांची आवड आणि पृथ्वी तत्वाच्या राशी असल्यामुळे शेतकऱ्याच्या राशी आहेत. वृषभ, कन्या, मकर ह्या जमिनीवर पाय घट्ट रोवलेले शेतकरी, कल्पना पक्क्या असलेली माणसं. त्यामुळे हे रोहिणी नक्षत्रामध्ये फुलांचे व्यापारी, धनिक असतात, गुरे पाळणारे असतात किंवा नटनट्यांना हे नक्षत्र खूप शोभादायक आहे. हे नक्षत्र वृषभ राशीत येतं. वृषभ राशीचे अवयव म्हणजे नाक, कान, घसा, युस्टेशन जे आपले आहेत ती. त्यामुळे या नक्षत्राचा घशावर अंमल आहे. त्यामुळे चंद्राचं ही उच्चीची रास आहे वृषभ रास, आणि शुक्राचं नक्षत्र, शुक्राची रास आणि चंद्राचं नक्षत्र आल्यामुळे चंद्र हा चढ उताराचा कारक आहे. म्हणून हे वृषभ राशीत, शुक्राच्या वृषभ राशीमधलं चंद्राचं चतुष्पाद नक्षत्र घशाचं आरोग्य दाखवणारं. इथे सौम्य प्रॉब्लेम होतात घशाचे, पण हे वारंवार होत राहतात, कारण चंद्र हा चंचल आणि चढ उताराचा कारक ग्रह आहे. शुक्राची रास आणि चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे आपल्या प्रिन्सिपलप्रमाणे कुंडलीमध्ये ज्यांची वृषभ रास आणि रोहिणी नक्षत्र आहे त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र आणि चंद्र हे दोन्हीही ग्रह शुभ असतील, स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत, अशुभदृष्ट नाहीत, अस्तंगत नाहीत, ग्रहणात नाहीत, असे जर शुक्र आणि चंद्र असतील, केंद्र त्रिकोणात असतील, कारकस्थानात स्वतःच्या असतील, तर हे अतिशय उत्तम परिणाम देतात. या नक्षत्रामध्ये जर रवी असेल, हा शुक्राच्या राशीमध्ये आणि चंद्राच्या नक्षत्रामध्ये, म्हणजे नक्षत्र स्वामी तर मित्र आहे रवीचा, हा रवी आरोग्य चांगलं देतो, चंद्र सौंदर्य देतो. शुक्राची रास असल्यामुळे वाहन सुख यांना असतं. मंगळ इथे जमिनीचा कारक आहे मंगळ, त्यामुळे या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये तो शेतीसाठी यांत्रिक गोष्टी वापरणारा, यंत्रावर अवलंबून राहणारा शेतकरी असतो. इथे गुरु ऐश्वर्य, मान सन्मान देतो, कारण वृषभ रास ही निसर्ग कुंडलीच्या धनस्थानातली रास आहे. त्यामुळे वृषभ राशीमध्ये असणारा गुरु जरी शुक्राच्या राशीत आहे, पण चंद्राच्या नक्षत्रात नक्षत्र स्वामी गुरुचा मित्र आहे, त्यामुळे इथे मान सन्मान, ऐश्वर्य, पैसा देणारा गुरु आहे. शेतीवाडी देणारा असा मंगळ आहे. शनी पण शेतीवाडी देणारा आहे. इथे जर वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये, चंद्राच्या रोहिणी नक्षत्रामध्ये शुक्राच्या राशीमध्ये राहू असेल तर खेड्यातली शेती असते माणसाची. केतू गरजेपुरतं धन देतो, हर्षल संशोधक असतो. शुभ कार्यासाठी रोहिणी नक्षत्र चांगलं आहे आणि हे पृथ्वी तत्वाच्या राशीत असल्यामुळे पायाभरणी, गृहप्रवेश, वास्तुशांत याच्यासाठी हे नक्षत्र उत्तम आहे. एकच गोष्ट रोहिणी नक्षत्रामध्ये अशी दिसते की रोहिणी नक्षत्रामध्ये जर शनी आणि मंगळ एकत्र असतील, अर्थात जेव्हा शनी रोहिणी नक्षत्रात म्हणजे वृषभ राशीमध्ये असतो, त्यावेळेला 2.5 वर्षामध्ये रोहिणी नक्षत्र हे 13° कलाचं या पूर्ण नक्षत्रामध्ये शनी असताना जेव्हा मंगळ या नक्षत्रामधून जातो आणि शनीशी युती करतो, त्यावेळी लढाया होतात असं लिहिलेलं आहे. शनिवारी जर रोहिणी नक्षत्र आणि अमृतसिंधी योग आला असेल तर हे खरं तर शुक्राची रास आहे. शुक्र हा वाहनाचा कारक आहे, चांगल्या प्रवासाचा कारक आहे. पण अमृतसिद्धी योगामध्ये रोहिणी नक्षत्र शनिवारी आलं असेल तर त्या दिवशी प्रवास करू नका असं मुहूर्तशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे या ग्रुपमधलं ते आहे मृग नक्षत्र. वृषभ रास सुरू कृत्तिकामध्ये झाली, रोहिणी चतुष्पाद झालं, अजून वृषभ रास संपलेली नाही.
मृग नक्षत्राचा 2 चरण, हे मंगळाचं नक्षत्र आहे, हे 2 राशीत समसमान विभागलं जातं. त्यामुळे वृषभेमध्ये मृग नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण आणि तिसरा आणि चौथा चरण मिथुन राशीमध्ये जातो. मृग नक्षत्र हे चंचल नक्षत्र आहे. मृग नक्षत्राचं चिन्ह आहे हरणाचं डोकं. हरिण जसं चंचल आहे, खाली मान घालून चरत असताना 100 वेळा वर संशयाने बघतं, तसं मृग नक्षत्रातली माणसं ही संशयी असतात. त्यांच्या ठाम गोष्टींमध्ये पण दुसऱ्यांवर त्यांचा पटकन विश्वास नाही. अर्थात जेव्हा वृषभ राशीमध्ये कुठलाही ग्रह हा मृग नक्षत्रामध्ये आहे, त्यावेळेला हा मंगळासाठी हे नक्षत्र नक्कीच चांगलं आहे. रास शुक्राची आहे, त्यामुळे हा शुक्र पण इथे चांगला आहे. जेव्हा मृग नक्षत्र आहे वृषभ राशीमध्ये, तेव्हा कुठलाही ग्रह इथे परिणाम देताना शुक्र कसा आहे आणि मंगळ कसं आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. रोहिणी नक्षत्र चतुष्पाद आहे, त्यामुळे पहिल्या 4 राशींचे स्वामी हे रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या चरणांचे, म्हणजे रोहिणी प्रथम चरणाचा स्वामी मेषेचा मंगळ, रोहिणी द्वितीयचा स्वामी वृषभेचा शुक्र, रोहिणी तृतीयचा स्वामी मिथुनेचा बुध आणि रोहिणी चतुर्थचा स्वामी कर्क राशीचा चंद्र येतो. त्यामुळे रोहिणी नक्षत्रामध्ये असलेल्या कुठल्याही ग्रहामध्ये जेव्हा प्रथम चरणात रोहिणी नक्षत्रात कुठलाही ग्रह असतो, तेव्हा त्या कुंडलीमध्ये शुक्र, चंद्र आणि प्रथम नक्षत्राचा स्वामी मंगळ हे शुभ असतील तर हे रोहिणी नक्षत्र त्या ग्रहासाठी चांगले परिणाम देतं, ज्या स्थानामध्ये तो ग्रह येतो त्याचे. जर द्वितीय चरणामध्ये कुठलाही ग्रह असेल रोहिणीच्या, तर द्वितीय चरणाचा स्वामी हा आपल्या वृषभ राशीचा शुक्र आहे. त्यामुळे हा वृषभेच्या शुक्राच्या राशीत रोहिणी 2 मध्ये असलेला शुक्र उत्तमच परिणाम देतो. तृतीय चरण बुधाचं आहे, या चरणामध्ये बुध चांगलेच परिणाम देणार. शुक्र आणि चंद्र पण चांगले असले पाहिजेत. चतुर्थ चरण चंद्राचंच आहे, चंद्राचं चरण, चंद्राचंच नक्षत्र आहे रोहिणी हे चंद्राचं, त्याच्यामध्ये चतुर्थ चरण चंद्राचा. त्यामुळे ह्या शुक्राच्या राशीमध्ये अतिशय सौंदर्यवती आणि अतिशय मनस्वी आणि आनंदी स्वभावाची माणसं दिसतात. मृग नक्षत्र जेव्हा आलंय तेव्हा हे मंगळाचं नक्षत्र आलेलं आहे, शुक्राच्या राशीत आलेलं आहे. त्यामुळे इथे चंद्राचा अवखळपणा, मंगळाचा चपळपणा, शुक्राची कलात्मकता आणि बुधाचा व्यावहारिकपणा दिसतो. कारण हे नक्षत्र पुढे मिथुनेमध्ये जातं. मिथुन रास बुधाची रास आहे. जेव्हा एखादं नक्षत्र 2 राशीत विभागलं जातं, तेव्हा दोन्हीही राशींचा थोडा थोडा स्वभाव दोन्हीही राशींमध्ये एकमेकात दिसतो. त्यामुळे इथे मृग नक्षत्रामध्ये बुधाचा व्यावहारिकपणा पण दिसतो, कारण हे वृषभेतून पुढे मिथुन या बुधाच्या राशीत जातं. माणसं अतिशय रसिक असतात. बुध म्हटला की चतुरपणा आला आणि मृग नक्षत्र हे मंगळाचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे अतिशय नीटनेटक्या, संसाराला संगोपनाला चांगल्या, न्यायी व्यक्ती. कारण रास शुक्राची आहे. शुक्र हा न्यायाचा कारक, वकील आहे. त्यामुळे या व्यक्ती व्यवहारी, न्यायी असतात. चांगले लेखक, चांगले प्रकाशक आणि फिरते एजंट, कारण शुक्र हा प्रवासाचा कारक आहे, शुक्राची रास आहे. आणि शुक्र हा कलांचा कारक असल्यामुळे या नक्षत्रामध्ये आर्किटेक्ट चांगले असतात. आणि आताच्या काळामध्ये ज्या गोष्टी कॉम्प्युटरवरती अवलंबून असतात, ज्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये केल्या जातात, या सॉफ्टवेअरमध्ये या मंगळाच्या नक्षत्रात टेक्निकली उत्तम सॉफ्टवेअरचं ज्ञान असणारी ही माणसं असतात. शुक्र हा कॅशचा कारक आहे. त्यामुळे फायनान्सशी संबंधित असलेल्या ठिकाणी माणसं काम करतात, बँकांमध्ये काम करतात. पण हे नक्षत्र मृग हे हरणाचं डोकं, त्यामुळे संशयी आहे. त्याच्यामुळे हे फार मोठ्या अधिकार पदाला जात नाहीत, कारण यांच्या वागण्यामध्ये खात्रीपूर्वकपणा नसतो. साथीने होणारे रोग, फुफ्फुसाचे विकार हे यांना होतात, कारण धनस्थान म्हणजे वृषभ राशीमध्ये असणारं हे मृग नक्षत्र घशाचे, हवेमुळे होणाऱ्या इन्फेक्शनचे विकार दाखवतं. आणि मिथुनेमध्ये तर हे मृग नक्षत्र हे रेस्पिरेटरी सिस्टीमवरच पडतं. त्याच्यामुळे फुफ्फुसाचे विकार या नक्षत्रात, साथीजन्य रोग या नक्षत्रात दिसतात.
रवी इथे खूप उत्तम नाही. चंद्र बुद्धिमान पण व्यवहारी. मंगळ इथे टेक्निकल गोष्टींमध्ये चांगला आहे, नक्षत्र मंगळाचं आहे, त्याच्यामुळे स्वभावात संशयीपणा आणि थोडासा उग्रपणा असतो, सौम्यपणा नाही आहे. बुध बुद्धिमान व्यापारी आहे. गुरु चांगले शिक्षक होऊ शकतो, कारण इथे बुधाच्या राशीत मिथुनेत जेव्हा मृग नक्षत्र येतं तेव्हा या मृग नक्षत्रामध्ये जेव्हा मिथुनेत गुरु आहे तेव्हा तो समोर स्वतःच्या धनुराशीकडे बघणार आहे, त्याच्यामुळे चांगले शिक्षक होऊ शकतात. बुध हा सर्व शास्त्रांचा जनक आहे. बुधाच्या राशीमध्ये पुढे हे जातं शुक्राच्या राशीमधून. बुध आणि शुक्र हे दोन्हीही ग्रह कलांना प्रोत्साहन देणारे आहेत, त्यामुळे कलावंत चांगला असतो शुक्र. शनी घाऊक व्यापाऱ्याचं काम करतो, कारण बुधाच्या राशीमध्ये शनी येणं मृग नक्षत्रात असला तरी बुधाचा शनी मित्र आहे, म्हणून मिथुनेमध्ये शनी असेल मृग नक्षत्रात तर तो चांगला व्यापारी असतो. हर्षल बुद्धिमान, राहू संशोधक असतो. मृग नक्षत्र हे वाहन खरेदीसाठी, नवीन व्यापारासाठी, प्रवासासाठी, शुभ कार्यासाठी आणि गुरु करण्यासाठी, आपल्याला कोणी गुरु हवा असेल तर त्याची दीक्षा घेण्यासाठी गुरुची हे नक्षत्र शुभ समजलं जातं. याच्या पुढचं नक्षत्र आहे, आपण एक चंद्राचं पाहिलं, मंगळाचं पाहिलं, आता राहूचं. आर्द्रा नक्षत्र हे या ग्रुपमधलं तिसरं नक्षत्र आहे. याचा स्वामी राहू आहे. आर्द्रा म्हणजे आर्द्र म्हणजे पाण्याने ओलं, अश्रू डोळ्यातला हे याचं चिन्ह आहे. हे वायुतत्वाचं नक्षत्र आहे. आर्द्रा नक्षत्र हे मिथुन राशीमधलं चतुष्पाद नक्षत्र आहे. त्याच्यामुळे इथे वृषभ रास संपली आणि मिथुन रास त्याच्यामध्ये मृगमध्ये सुरू झालेली आहे. तिसऱ्या चौथ्या चरणाला त्यातले आहेत 4 चरण आर्द्राचे मिथुनेत येतात, जे आपल्या चंद्र मंगळ राहू या 3 नक्षत्रांच्या एका ग्रुपमधले हे नक्षत्र आहे. राहूचा पराक्रम, कुटीलपणा, बुधाची रास असल्यामुळे बुधाचं चातुर्य, या तिन्ही गुणांचं याच्यामध्ये मिश्रण असतं. कठोर असतात पण ही माणसं, कदाचित ही उपकाराची फेड अपकाराने करणारी असतात, पण प्रचंड बुद्धिमान असतात. राहू हा अतिशय बुद्धिमान ग्रह आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टी शोधणारा आणि ऐहिक सुखामध्ये माणसाला काही ना काहीतरी वेगळं दाखवून देणारा ज्ञानी असा आहे. पण हा अविचारी आहे. हा बुधाच्या राशीत, बुधाचा मित्र आहे राहू, याचं नक्षत्र चतुष्पाद बुधाच्या राशीत आल्यामुळे उत्तम स्मरणशक्ती हा देतो. चांगले आर्किटेक्ट इथे असतात, कारण बुध हा सर्व कलांचा कारक आहे, मीडियाचा कारक आहे. रवी इथे फारसा शुभ नाही राहूचं नक्षत्र असल्यामुळे. चंद्र जरा स्वार्थी असतो. मंगळ चांगला आर्किटेक्ट होतो. गुरु या मिथुन राशीमध्ये समोर स्वतःची रास असल्यामुळे चांगला शिक्षक होतो. मगाशी आपण मृग नक्षत्रातही पाहिलं. शुक्र जर या नक्षत्रात असेल आणि राहू जर या नक्षत्राचा जो स्वामी आहे, हा राहू जर शुक्राशी युती करेल तर हे चांगलं नाही आहे. इथे भिन्नलिंगी आकर्षणामध्ये चुकीच्या गोष्टी दिसू शकतात. इथला राहू आर्द्रा नक्षत्रातला हा ऑब्सेसिव्ह आहे. बुध जमाखर्चात चांगला आहे. चंद्र आणि शुक्र हे जर बिघडले असतील, आर्द्रा नक्षत्रामध्ये चंद्र अस्तंगत झाला असेल, आर्द्रात रवी गेला तो अस्तंगत चंद्र झाला, किंवा शुक्र या नक्षत्रामध्ये आर्द्रामध्ये मिथुनेमध्ये आला, मिथुनेतला शुक्र हा वासनाधिक्य दाखवतो आणि त्याच्यामुळे इथे शुक्र हा योनी मार्ग आहे किंवा मूत्राशय आहे आणि इथे या मूत्राशयाचा दाह असं दिसतं. हे आर्द्रा आहे एकच ताऱ्याचं नक्षत्र आहे. प्रचंड बुद्धिमान आहे, अतिशय स्वतंत्र वृत्तीचं आहे, पण हे शुभ कार्याला चांगलं नाही. अघोरी विद्या शिकणारे लोक किंवा हे सर्प हा राहूचं तोंड आहे आणि केतू हे पुच्छ आहे अशी संकल्पना आहे. त्याच्यामुळे अघोरी विद्या आणि केमिकल्स याचा संबंध या नक्षत्राशी आहे. त्यामुळे आपला हा एक ग्रुप झाला की रोहिणी मृग आर्द्रा म्हणजे चंद्र मंगळ राहू ही नक्षत्र आणि त्यांचे चरण स्वामी आपण आर्द्राचे बघूया. सर्व राहूची नक्षत्र, राहू हा वायुतत्वाचा कारक ग्रह आहे आणि सर्व राहूची नक्षत्र ही वायुतत्वाच्या 3ही राशींमध्ये चतुष्पाद आहेत. मिथुनेमध्ये आर्द्रा,
तुळेमध्ये स्वाती आणि कुंभेमध्ये शततारका ही राहूची नक्षत्र आहेत आणि ही चतुष्पाद आहेत आणि याच्या चारही चरणांचे स्वामी धनुराशीचा गुरु, मकरेचा शनी, कुंभेचा शनी, मीनेचा गुरु अनुक्रमे असेच चार उदित गोलार्धातल्या ग्रहांचे चरणस्वामी आहेत. त्यामुळे अर्थात ज्ञान आणि कष्ट याच्याकडे नेणारे हे चरण आहेत. म्हणून आर्द्रा नक्षत्र जर मिथुनेमध्ये असेल तर कुंडलीतला बुध, राहू, गुरु आणि शनी हे उत्तम असले पाहिजेत. यातला गुरु उत्तम शिक्षण देतो, शनी अतिशय काटक असतो कारण तो राहूचा मित्र आहे. आणि दोन्हीही ज्या राशी येतात शनीच्या, मकर आणि कुंभ याचे चरण स्वामी, या कुंभ राशीचा तर राहू मूल त्रिकोण आहे. त्याच्यामुळे आर्द्रामधला राहू हा चांगले परिणाम देतो. संशोधनात्मक बुद्धिमत्ता जी बुधाची बुद्धीची रास आहे मिथुन, इथे संशोधनात्मक बुद्धिमत्ता देतो. अर्थात ऑब्सेसिव्ह आहेच. प्रत्येक ग्रहाचा चांगला आणि वाईट असे दोन्हीही परिणाम ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहजपणे दिसतात. असं हे एक ग्रुप झाला. याच्या पुढचा ग्रुप आपण बघणार आहोत. त्या ग्रुपमध्ये येणारी नक्षत्र अशी आहेत. पहिलं चंद्राचं हस्त, दुसरं मंगळाचं चित्रा आणि तिसरं राहूचं स्वाती. याच्यामध्ये बघूया. आपण पहिला ग्रुप पाहिला जो रोहिणी, मृग, आर्द्रा, चंद्र, मंगळ, राहूच्या नक्षत्रांचा. आता दुसरा ग्रुप चंद्र, मंगळ, राहूच्या नक्षत्रांचा बघूया. हस्त, चित्रा, स्वाती. हस्त हे चंद्राचं चतुष्पाद नक्षत्र कन्या राशीमध्ये. कन्या राशीची सुरुवात आपण बघितली की उत्तराच्या दुसऱ्या तिसऱ्या चरणात कन्या रास सुरू झालेली होती. आता हे पुढे आलो आपण. उत्तरा नक्षत्राचे जे दुसरा तिसरा चौथा चरण होते ते मकरेचा शनी, कुंभेचा शनी आणि मीनेचा गुरु होते. आता पहिल्यापासून सुरुवात झाली चरण स्वामींना. हस्त नक्षत्राचे 4 चरण हे अनुक्रमे पहिल्या 4 राशी म्हणजे मेषेचा मंगळ, वृषभेचा शुक्र, मिथुनेचा बुध आणि कर्केचा चंद्र आहेत. ह्या नक्षत्राचा स्वामी चंद्र आणि या नक्षत्राचं चिन्ह आहे वळलेली मूठ किंवा हाताचा पंजा, प्रतिकार करणारं. हे नक्षत्र चंद्राचं आहे त्यामुळे अतिशय वत्सल. चंद्र हा सात्विक सत्वगुणी ग्रह आहे. त्यामुळे सात्विक बुधाच्या राशीत येत असल्यामुळे बुधाच्या मूल त्रिकोण आणि बुधाच्या उच्चीच्या राशीमध्ये हे हस्त नक्षत्र येतं कन्या राशीत. त्यामुळे अतिशय व्यवहार चतुर, संतोष असणारं आणि ईश्वर भक्त लोक असतात. ह्यातले पुरुषांची प्रकृती फार चांगली असेल असं नाही. स्त्रिया मात्र या कन्या रास असल्यामुळे ह्यांचं वय वाढलेलं कळत नाही, चिरतरुण दिसतात. अर्थात हस्त नक्षत्र हे चंद्राचं नक्षत्र आहे त्यामुळे लोकप्रियता यांच्याकडे आहे. चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे, कीर्तीचा कारक आहे. त्यामुळे ह्या माणसांकडे काउन्सिलिंगसाठी लोक येतात. कन्या रास ही कायमच मदत करणारी रास आहे, परोपकाराची रास आहे आणि ही 6ष्ठ स्थानातली रास आहे. त्याच्यामुळे या चंद्राच्या नक्षत्रामध्ये असलेली कन्या रास त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र, बुध आणि हस्त नक्षत्राचे 4 चरण मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र हे 4 ग्रह हे महत्त्वाचे ग्रह आहेत हस्त नक्षत्राला. आता या नक्षत्रामध्ये असलेला चंद्र हा चंद्राच्याच चरणामध्ये असेल, चतुर्थ चरणात. अर्थात कुठल्याही चंद्राच्या नक्षत्राचा चतुर्थ चरण हा चंद्रच त्या चरणाचा स्वामी आहे. त्यामुळे ह्या चंद्राच्या नक्षत्रामध्ये जर चतुर्थामध्ये चंद्र असेल, चतुर्थामध्ये रवी असेल तर आईशी अतिशय चांगलं नातं असतं. हे चंद्राचं नक्षत्र आहे. याच्यामध्ये असणारा रवी हा फार वाईट नाही, फार चांगला नाही, कारण तो मित्राच्या नक्षत्रामध्ये आहे. चंद्र हा सौंदर्य दाखवणारा आहे. हा मनाचं सौंदर्य दाखवतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. इथला मंगळ व्यावसायिक असतो आणि बुध हा कन्या राशीमध्ये हस्त नक्षत्रातला बुध अतिशय उत्तम हसत हसत व्यापार करणारा खुशाल चेंडू माणूस असतो. इथे गुरु अर्थात कन्या राशीमध्ये गुरु हस्त नक्षत्रात आला. नक्षत्र स्वामी चंद्र गुरुचा मित्र आहे आणि कन्या राशीच्या समोर गुरुची मीन रास आहे. तिथे हा गुरु बघतो. त्यामुळे हा इथे उत्तम समाजसेवक असतो, कारण कन्या राशी सेवा करणारी आहे. गुरु हा समाजसेवेचा कारक आहेच. शुक्र इथे कन्येमध्ये फारसा शुभ नाही आहे, पण चंद्राच्या नक्षत्रामध्ये शुक्र आला
की मादक सौंदर्य निर्माण होतं. चंद्र आणि शुक्र हे सौंदर्याचे ग्रह आहेत. राहू इथे फोटोग्राफी करू शकतो, कलात्मक आहे. हर्षल संशोधक असतो. कधीकधी या हस्त नक्षत्रामधला जर चंद्राचा ग्रहणाचा योग असेल तर मात्र मनाला त्रास देणारं हे ग्रहण आहे. कारण हे चंद्र म्हणजे मनाचा कारक असलेलं हे नक्षत्र आहे. हे नक्षत्र देवगुणी सत्वगुणी आहे. त्यामुळे मुहूर्ताला हे अतिशय चांगलं आहे. एकदा या हस्त नक्षत्राच्या काउन्सिलिंगमध्ये माणसं आली की त्या व्यक्तीला सहसा ही माणसं सोडून जात नाहीत. असं हे लोकप्रिय नक्षत्र आहे. पुढचं जे नक्षत्र आहे कन्या राशीमध्येच येतं, हे नक्षत्र आहे मंगळाचं. मंगळाची नक्षत्र सगळी द्विपाद आहेत. एक पहिले 2 चरण पृथ्वी तत्वाच्या राशीत, तिसरा आणि चौथा चरण हा वायू तत्वाच्या राशीत सर्व मंगळाच्या नक्षत्रांचा जातो. आपण ह्याच्या आधी जे बघितलं मंगळाचं मृग नक्षत्र ते आपण पाहिलं वृषभ आणि मिथुन राशीत होतं. आताचं जे मंगळाचं नक्षत्र आहे चित्रा, हे कन्या राशीमध्ये आलेलं आहे आणि पुढे तुळेमध्ये जातं. तुळेमध्ये जाणारं जे चित्रा नक्षत्र आहे हे चित्रा नक्षत्राचं चिन्ह आहे शायनिंग ज्वेल. ह्या माणसांना नेहमी लोकांसमोर येऊन काहीतरी आपलं वेगळंपणा दाखवायचा असतो. नक्षत्र मंगळाचं असल्यामुळे या व्यक्ती मंगळासारख्या हट्टी असतात, पण कर्तृत्ववान असतात. आपल्या सिनेसृष्टीमध्ये एक फार प्रसिद्ध स्त्री होऊन गेली जिचं कन्या लग्न आणि तूळ रास, कन्या लग्नही चित्रा नक्षत्रात होतं आणि तूळ राशीचंही चित्रा नक्षत्र होतं. अतिशय शायनिंग करणारी जी कला सिने क्षेत्रामध्ये असणारी स्मिता तळवलकर ही ती अभिनेत्री. हिने स्वतःच्या हिमतीवर स्वतःची अस्मिता चित्र हे वितरण करणारी, स्वतःच्या चित्रपटांना वितरक म्हणून स्वतः काम करणारी ही एकमेव व्यक्ती होती. चित्रा नक्षत्र वाघिणीसारखं असतं, कर्तृत्ववान असतं, स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येणारं असतं. हे नक्षत्र कन्या राशीत म्हणजे समराशीत सुरू होतं. कन्या राशी स्त्री रास आहे, त्यामुळे पुरुषांना हे फारसं अधिकारी योग देणारं नक्षत्र नाही. पण सुंदर स्त्री असते, कलांमध्ये पारंगत असते, सौंदर्य प्रसाधनं, उंची वस्त्रांचे व्यापारी, चांगले आर्किटेक्ट, नटनट्या, चांगले कपड्यांचे कारागीर असे या चित्रा नक्षत्रात असतात. हे मंगळाचं नक्षत्र आहे. तुमच्या कुंडलीमध्ये ज्यांच्या ते कन्येमध्ये चित्र आहे किंवा तुळेमध्ये चित्र आहे, कन्या राशीमध्ये कुठलाही ग्रह असताना चित्रा नक्षत्रात असेल तर हा चित्रा नक्षत्रात असलेला ग्रह पहिल्या किंवा दुसऱ्या चरणात असतो. चित्रा नक्षत्राचे 4 चरण स्वामी हे अनुक्रमे प्रथम चरण सिंहेचा रवी, द्वितीय चरण कन्येचा बुध जो कन्येत येतो, तृतीय चरण तुळेचा शुक्र आणि चतुर्थ चरण वृश्चिकेचा मंगळ हे चरण स्वामी तूळ राशीत येतात. अर्थात या चित्रा नक्षत्रात रवी अधिकारी आहे, मंगळ उत्तम कलावान आहे आणि अतिशय धडाडीचा आहे. बुध कन्येत असेल चित्रा नक्षत्र तर तो ठीक आहे, पण फार अधिकार होत नाही, त्याला मिळत नाही. गुरु हा या कन्या राशीतून समोर बघतो, मिनेत म्हणून उत्तम व्यापारी असतो, श्रीमंत असतो. शुक्र या नक्षत्रामध्ये चित्रामध्ये असेल तर शायनिंग ज्वेल आहे, त्यामुळे लोकांसमोर पुढे येणारा, पुढे तुळेमध्ये जाणारं नक्षत्र शुक्राच्या राशीत, त्यामुळे श्रीमंत पैसेवाला माणूस रंगेल असतो. आणि इथे नेपच्यून हा विलासी होतो आणि तो गूढविद्येकडे, कुठल्याही राशीमधल्या नेपच्यूनला गूढविद्या आणि हर्षलाला संशोधक व्हायचं असतं. नवीन वस्त्र, कला या सगळ्यांसाठी हे चांगलं आहे. या नक्षत्रावर विवाह, मुंज याच्यासाठी हे शुभ नक्षत्र आहे. याच्या पुढचं या ग्रुपमधलं राहूचं नक्षत्र आहे स्वाती. इथे तुळरास चित्राच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणाला सुरू झाली आणि स्वाती नक्षत्रामध्ये तुळरास आली. हे राहूचं नक्षत्र, जसं मिथुनेत आर्द्रा हे चतुष्पाद वायुतत्वाच्या राशीत, तसं तूळ या वायुतत्वाच्या राशीत आर्द्रा हे चतुष्पाद नक्षत्र आहे.
याचे चारही चरण तूळ राशीमध्ये येतात. यांचे चरण स्वामी अनुक्रमे धनुराशीचा गुरु, मकरेचा शनी, कुंभेचा शनी आणि मीनेचा गुरु असेच असतात. स्वाती म्हणजे खोल संशोधन करणारं, कारण राहूचं हे नक्षत्र आहे. राहू हा संशोधनाचा कारक आहे. स्वाती नक्षत्र हे तूळ ह्या शुक्राच्या राशीमधलं राहूचं नक्षत्र आहे. त्याच्यामुळे कलांमध्ये खूप संशोधन असणं आणि थोडं जास्त भिन्नलिंगी आकर्षण दाखवणारं शुक्राबरोबर राहू असणं हे चांगलं नाही. हे नक्षत्र अतिशय धूर्त असतं, धूर्तपणा माणसात असतो. बुद्धिमत्ता असते, अर्थात शुक्राची राशीत आहे चतुष्पाद, त्यामुळे सौंदर्य दृष्टी आहे, रसिक आहे, चैनी आहे. लक्ष्मी आणि बुद्धी याची खैरात या नक्षत्रात आहे, कारण राहू हा न दिसणाऱ्या गोष्टींचा संशोधक आहे. हा बुध शुक्र शनीच्या राशींमध्ये उत्तम आहे. जसा मिथुनेत राहूचं नक्षत्र चतुष्पाद आहे बुधाच्या राशीत, तसं हे शुक्राच्या राशीत आहे. त्यामुळे कलेच्या गोष्टी नवीन नवीन शोधणारा, त्याच्यामध्ये स्वतःची बुद्धी चातुर्य दाखवणारा राहू असतो. सगळ्या प्रकारचा व्यापार करतो, कारण शुक्राची आहे तूळ ही सप्तमातली आहे निसर्ग कुंडलीत, त्यामुळे एंटरप्रेन्युअरची रास आहे. इथे ही तूळ राशीमध्ये जर शनी असेल तर हा उत्तम कलाकार, सुगंध पदार्थाच्या व्यापारीच्या बरोबर हा उत्तम न्यायाधीश असतो. कारण तुळेमध्ये 20 अंशापर्यंत शनी उच्चीचे परिणाम देतो. तुळेमध्ये 20 अंश म्हणजे काय, तर चित्राचे 2 चरण झाले 46, पुढे स्वातीचे 4 चरण 13-20 म्हणजे 20 अंश पूर्ण होतात. त्यामुळे चित्रा 3 पासून स्वाती नक्षत्रातल्या चतुर्थ चरणापर्यंत तूळ राशीमध्ये असलेला शनी हा उच्चीचे परिणाम देतो. उत्तम आहे. शुक्राच्या राशीत शुक्र हा शनीचा मित्र आहे, त्यामुळे न्यायाधीश, अतिशय न्यायाने वागणारा आहे. शनी इथे उत्तम, बुद्धिमान, श्रीमंत आहे. बुध व्यवहार कुशल आहे. गुरु सत्वगुणी, सर्व शास्त्रात पारंगत, कारण स्वतःच्या राशीकडे बघतोय. इथला मंगळ हा इंजिनिअरिंगसाठी चांगला आहे आणि काहीतरी संशोधनात्मक बुद्धिमत्ता चित्रामधून जेव्हा पुढे राहूच्या नक्षत्रात येतो आणि राहूच्या नक्षत्रामधून पुढे हा गुरुच्या नक्षत्रात जातो, त्यामुळे संशोधनात्मक बुद्धिमत्ता इथे पण आहे. हर्षल उच्च शिक्षणासाठी चांगला आहे. केतू आध्यात्मिक आहे. पण या नक्षत्रामध्ये गृहप्रवेश करावा, मुंज विवाह करावे, स्वाती नक्षत्रामध्ये बारसं करावं. या नक्षत्रामध्ये जर शनी, राहू आणि मंगळ अशी युती असेल आणि तीही जर अष्टमात असेल तर माणूस अघोरी विद्येत निपुण असतो. मंगळ हा टेक्निकल गोष्टी दाखवतो, राहू हा न दिसणाऱ्या गोष्टी, सर्प म्हणजे अघोरीपणा आहे, आणि शनी हा टिकून राहणारा, हा तुळेमध्ये मित्राच्या घरी आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी अष्टमामध्ये अघोरी विद्या दाखवतात. असं आपण ह्या स्वाती नक्षत्राला, राहूच्या नक्षत्राला पाहिलं. जिथे आपण चंद्राच्या नक्षत्राला ग्रुप सुरू केला, हस्त, चित्रा हे मंगळाचं नक्षत्र मध्यभागी आणि स्वाती या राहूच्या नक्षत्राला हा मधला एक ग्रुप संपला. आता पुढचा ग्रुप आपण बघणार आहोत. परत चंद्र, मंगळ, राहू याच नक्षत्रांचा हा ग्रुप आहे आणि ह्या नक्षत्रांचं नावं आहेत. पहिलं श्रवण, पुढचं धनिष्ठा आणि त्याच्या पुढचं शततारका. श्रवण नक्षत्र चंद्राचं चतुष्पाद मकर राशीत, धनिष्ठा नक्षत्राचा 2 चरण पहिला आणि दुसरा आहे मकर राशीत येतात. शततारका कुंभेमध्ये जातं. धनिष्ठाचा 3-4 कुंभेत जातो, शततारकाचे 4 चरण कुंभेत येतात. आपण आता राशींप्रमाणे नक्षत्र बघत नाही, आपण ग्रुप बघतोय नक्षत्रांचे. त्यामुळे इथे नक्षत्रांचा हा जो तिसरा ग्रुप आपण बघतोय, जो चंद्र, मंगळ, राहूची नक्षत्र आहेत, यात पहिलं चंद्राचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्र हे मकर राशीमध्ये येतं. मकर राशीचं चिन्ह आहे आव असलेली मकर. त्याच्यामुळे कुठलीही संधी ते वाया जाऊ देत नाहीत. श्रवण हे चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे, चंद्र कीर्तीचा कारक आहे आणि चंद्र हा भावनात्मक ग्रह आहे. एक निसर्ग कुंडलीमध्ये दिसणारा एक स्पेसिफिक योग असा आहे. कर्क आणि मकर या समोरासमोरच्या राशी आहेत. कर्क राशीमध्ये चतुष्पाद नक्षत्र शनीचं आहे, पुष्य,
आणि समोरची मकर ही जी शनीची स्वरास आहे, इथे चतुष्पाद नक्षत्र आहे चंद्राचं श्रवण, म्हणजे निसर्ग कुंडलीतच इथे मकर आणि चंद्र कर्करास यांच्यामध्ये शनी चंद्रांचा नक्षत्र परिवर्तन योग असा दिसतो. हे श्रवण नक्षत्र हे मकर राशीमध्ये येतं, त्यामुळे स्वतःमध्ये जरा इंट्रोवर्ट होणारं आहे. हे असं म्हटलं जातं की शनीच्या राशीत आहे म्हणजे शनी हा काही चंद्राचा मित्र नाही, पण हे अति आनंदी राहणारं नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राचं चिन्ह कान आहे. जगामध्ये दुसऱ्या माणसाचं ऐकून घेणारी माणसं फार थोडी असतात आणि चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे. मकर रास ही अधिकार पदाची दशमातली शनीची स्वरास आहे. त्यामुळे या शनीच्या राशीतली श्रवण नक्षत्राची माणसं ही दुसऱ्याचं ऐकून घेणारी असतात. कान हा त्याचा अवयव आहे आणि श्रावण बाळ याचं हे नक्षत्र आहे. त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या पेलून अधिकार पदाला जातात. आनंदी असतात, कष्टाळू असतात, मुत्सद्दी असतात, ईश्वर भक्त असतात. कारण शनीची ही स्वरास आणि पुढची मूलत्रिकोण कुंभ राशी पण शनीचीच, जी तुम्हाला मानसिक समाधान किंवा आत्मिक समाधान ज्या कर्मस्थानामधून निष्काम कर्मयोग शिकवतो, असं हे मकर राशीचं दशमस्थान आहे. त्यामुळे माणसं ईश्वर भक्त असतात, कर्तव्यनिष्ठ असतात. हे नक्षत्र मकर राशीमध्ये, मकर राशी समरास आहे, पण शनी या ग्रहाची रास आहे आणि दशमातली रास असल्यामुळे पुरुषांना हे अतिशय चांगलं आहे. इथला शनी हा उच्चपदी जाणारा आहे, कर्माचा कारक आहे. हे पुरुष स्वपराक्रमाने उच्चपदी जातात. दशमस्थानामधला शनी हा स्वतःचा बिझनेस करून वरती जाणारा ग्रह आहे. हे स्त्रियांना पण अनुकूल आहे, कारण चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे गोऱ्या असतात, रूपवान असतात, गुणी असतात, बुद्धिमान असतात, धनवान असतात. अर्थत्रिकोणातली ही रास आहे. शांत, आनंदी आणि शनी हा विरागी ग्रह आहे. त्यामुळे या ऑब्सेसिव्ह नाहीत. श्रवण नक्षत्र हे राहूशी संबंधित नाही आहे, ते चंद्राचं नक्षत्र आहे. त्याच्यामुळे यांना देवाधर्माची आवड असते, नम्र असतात, सेवावृत्तीनी असतात, विरक्त असतात. इथे असणारा रवी चंद्राच्या नक्षत्रात म्हणजे अर्थात हा दशमस्थानातल्या राशीत जी रास दक्षिण दिशेला दुपारी 12 ते 2ची ही दिशा आहे, इथला रवी हा उत्तम राजकारणी आहे. इथे श्रवण नक्षत्रामध्ये रवी परोपकारी आहेच. रवी मुळातच परोपकारी आहे, त्याला कीर्ती मिळते. इथला मंगळ हा कारखानदारीला चांगला, इंजिनिअरिंगला चांगला, इंजिनियर होतो माणूस. इथला बुध चंद्राच्या घरी आला, पण शनीच्या राशीमध्ये, चंद्राच्या नक्षत्रामध्ये आहे. पण नक्षत्र जरी चंद्राचं असलं तरी रास शनीची म्हणजे बुधाच्या मित्राची आहे. त्यामुळे शनीच्या राशीत बुध आणि बुधाच्या राशीत शनी चांगलेच परिणाम देतात. श्रवण नक्षत्रामध्ये चुणचुणीत बुध आहे. गुरु उत्तम बुद्धिमान आहे. शुक्र या नक्षत्रामध्ये सौंदर्याचं म्हणजे कला आणि सौंदर्य दोन्हीही देतो. विवाहासाठी मात्र हे नक्षत्र वर्ज्य आहे. बाकी शुभ कार्यांना चांगलं आहे. जसं पुष्य नक्षत्र विवाहाला वर्ज्य आहे समोरच्या कर्क राशीतलं, तसं या मकर राशीतलं श्रवण नक्षत्र हे विवाहाला वर्ज्य आहे. पण ही माणसं ही देवाधर्माला महत्त्व देणारी, थोडी पापभीरू आणि सात्विक असतात, नम्र असतात, विरक्त असतात. त्यामुळे पौरोहित्य करणं हा यांचा व्यवसाय असू शकतो. दशमस्थानातली ही रास आहे. शनी दशमामध्ये स्वतःचा व्यवसाय करणार आहे. आपण जर अनारोग्याच्या गोष्टींनी पाहिलं तर ह्या राशीच्या लोकांना हाडाचे, सांध्याचे परिणाम चांगले दिसत नाहीत. थोडेफार प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण शनी हाडाचा कारक आहे. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे, या चंद्र मंगळ राहू नक्षत्राचा जो ग्रुप आहे, त्यातलं पुढचं मंगळाचं नक्षत्र आहे धनिष्ठा. हे मंगळाचं नक्षत्र पण अर्थात द्विपाद आहे. मकरेमध्ये पहिला दुसरा चरण आणि कुंभ राशीची सुरुवात धनिष्ठाचा तिसरा आणि चौथा चरण. धनिष्ठा नक्षत्राचं चिन्ह आहे बासरी किंवा मृदुंग. त्यामुळे कुंभ राशीमधल्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये गुरु किंवा शुक्र असेल तर माणसांना उपजत अशास्त्रीय संगीताची
जाण असते आणि मकर राशीमध्ये धनाढ्य असतात माणसं. धनाढ्य असणारं धनिष्ठा नक्षत्र आहे. त्याच्या जोडीला मकर राशीमधलं हे सौंदर्याचं पूजक, चांगले आर्किटेक्ट असतात मकर राशीमध्ये. कारण आर्किटेक्चर हा विषय शिकण्यासाठी चिकाटी अत्यावश्यक आहे आणि सूक्ष्मपणे प्रत्येक स्टेज शिकणं आवश्यक आहे. आणि शुक्र हा शनीचा मित्र आहे. या दोन्ही राशी शनीच्या आहेत, मकर आणि कुंभ. त्यामुळे मित्राच्या राशीमध्ये असलेला हा शुक्र आहे. हा मकर राशीच्या, मकर लग्नाच्या लोकांच्या कुंडलीत शुक्र जितका चांगला असेल तितकी ती माणसं उत्तम आर्किटेक्ट होतात. धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र आहे. या नक्षत्रामध्ये पण जर चंद्र किंवा मंगळ किंवा शुक्र असेल आणि तो धनिष्ठा कुंभमध्ये असेल तर हे उत्तम संगीतकार होतात. मकरेमध्ये धनिष्ठामध्ये असेल तर उत्तम आर्किटेक्ट, ज्यांच्यामध्ये टेक्निकल गोष्टी पण येतात. इथला रवी निरोगी आहे, मंगळ मुत्सद्दी इंजिनियर आहे. गुरु हा इथे मकर आणि कुंभ या दशम आणि एकादशाच्या राशीमध्ये आला. एकादशाच्या राशीत गुरु कारक आहे एकादश स्थानाचा, त्यामुळे इथे आर्थिक उलाढाली करणार आहे. इथला राहू हा शनीच्या राशीत आल्यामुळे शनी राहूचा मित्र आहे, म्हणून इथे हा राहू दशमस्थानामध्ये खूप काम करणारा राहू आहे शनीच्या राशीमधला. शुक्र इथे चांगला आहे. केतू आणि नेपच्यून धार्मिक गोष्टी करणारे आहेत. शनी अर्थातच चिवटपणे काम करणार आहे, कारण रास शनीची आहे, मकर असो किंवा कुंभ असो. विवाहाशिवाय इतर शुभ कार्याला हे नक्षत्र चांगलं आहे. श्रवण आणि धनिष्ठा या दोन्ही नक्षत्रावर इतर शुभ कार्य करा. पुष्य या शनीच्या नक्षत्रावर पण इतर गोष्टी चालेल, पण विवाहासाठी पुष्य, श्रवण, धनिष्ठा ही तीनही नक्षत्र वर्ज्य आहेत. यानंतर तिसरं जे आपल्या ग्रुपमधलं नक्षत्र, आपण जो ग्रुप बघतोय, चंद्र, मंगळ आणि राहूची नक्षत्र, यातलं तिसरं राहूचं नक्षत्र आहे शततारका. हे कुंभ राशीमधलं, वायुतत्वाच्या कुंभ राशीमधलं वायुतत्वाच्या राहूचं चतुष्पाद नक्षत्र, ज्याचं आधीच्या राहूच्या नक्षत्रांप्रमाणेच धनुराशीचा गुरु, मकर राशीचा शनी, कुंभ राशीचा शनी आणि मीन राशीचा गुरु हेच ओळीनी 4 चरणांचे शततारकाचे स्वामी आहेत. शततारका नक्षत्राचं चिन्ह 100 स्टार्स, 100 डॉक्टर्स. हे अतिशय उत्तम हिलिंगचं नॉलेज असणारं नक्षत्र आहे. इथे शततारका नक्षत्र हे कुंभ राशीतलं चतुष्पाद आहे आणि राहू हा शततारकाचा जो स्वामी आहे तो कुंभ राशी त्याची मूल त्रिकोण राशी आहे. त्यामुळे संशोधनात्मक बुद्धिमत्ता अतिशय उत्तम असते. कलावंत चांगले असतात, धूर्त असतात ही माणसं. शततारका नक्षत्रामध्ये हिलिंगची कपॅसिटी आहे आणि नक्की या राहूला काय दाखवायचं आहे याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे हा थोडासा न समजणारा राहू आहे शततारका नक्षत्राचा. स्त्रियांसाठी हे नक्षत्र उत्तम आहे. जरी ही रास पुरुष रास आहे, विषम रास असल्यामुळे, पण तरतरीत, मनकवड्या, थोड्याशा ऑफबीट स्त्रिया असतात. कारण कुंभ राशीतला शनी हा शनी मुळात विरागी ग्रह आहे आणि हा मीन राशीच्या एकच रास मागचा, एकच स्थान अलीकडे, जिथे स्वतःच्या शोधासाठी माणूस निघालाय अशा मीन राशीच्या. त्यामुळे उच्च शिक्षण दाखवणारं, चांगले शास्त्रज्ञ, चांगले चार्टर्ड अकाउंटंट, कारण ही रास शनीची आहे, शनी बुधाचा मित्र आहे. इथे बुध या राहूच्या नक्षत्रातही बुध मित्र आहे राहूचा, त्यामुळे चांगला अकाउंटंट असतो, चांगला अर्थशास्त्रज्ञ असतो. PhD होणारी लोक राहूच्या नक्षत्रामध्ये संशोधनात्मक बुद्धिमत्ता बुध, शुक्र, शनी तिन्ही राशींमध्ये आहे. रवी इथे चांगला अधिकारी होतो, मंगळ शास्त्रीय अभ्यासू होतो, गुरु चांगला शिक्षक होतो. आणि कुंभ राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्रामध्ये गुरु असेल तर चांगलं वाद्य वाजवणारा किंवा चांगलं शास्त्रीय संगीताचं नॉलेज असणारा माणूस असतो. राहू इथे चांगला आर्किटेक्ट, फोटोग्राफर, केतू संशोधक होतो. हे शुभ कार्याला अनुकूल नक्षत्र नाही. हे नक्षत्र म्हणजे ही रास जी आहे कुंभ रास ही लाभस्थानातली आहे, त्याच्यामुळे गुडघ्याच्या खालचा पाय पावलापर्यंतचा आणि सांधे दाखवणारी रास आहे. त्यामुळे संधिवात, गुडघेदुखी अशी दुखणी माणसाला असू शकतात. पण कुंडलीमध्ये जर शततारका नक्षत्रामध्ये गुरु आहे, शनी आहे,
तर हे चरणस्वामी आहेत त्याचे, आणि शनीच्याच राशीत आहे, त्यामुळे हे उत्तम परिणाम देतं. असं आपण आत्ता 3 नक्षत्रांचे ग्रुप पाहिले, जो चंद्राला सुरू होतो, चंद्र, मंगळ, राहू. आपण पहिला ग्रुप पाहिला केतू, शुक्र, रवी. दुसरा ग्रुप पाहिला चंद्र, मंगळ, राहूची नक्षत्र. अशी 6 नक्षत्र, 9 नक्षत्र आपल्याला पाहायची आहेत. अजूनही 9 ग्रुप एकूण पाहायचे आहेत. 6 ग्रुप बघून झाले. आता पुढचे जे 3 नक्षत्रांचा ग्रुप आहे तो आहे गुरु, शनी, बुधाची नक्षत्र. आपण पुढच्या एपिसोडमध्ये हा ग्रुप बघणार आहोत. हा आत्तापर्यंत जी नक्षत्र पाहिली तुमच्या कुंडलीमध्ये तपासा, या नक्षत्रात कोणता ग्रह आहे, नक्षत्र स्वामी चांगला आहे का, कुंडलीत चरण स्वामी चांगला आहे का, राशी स्वामी चांगला आहे का, तर हे नक्षत्र तुम्हाला उत्तम फळ देणार आहे. त्या नक्षत्रातले ग्रह कुठले चांगले फळ देणारे आहेत. कुठल्याही नक्षत्रामध्ये रवी, मंगळ हे ग्रह 3, 6, 10, 11 मध्ये चांगलं फळ देतात, कारण हे पापग्रह आहेत. शुभ ग्रह हे केंद्र त्रिकोणात शुभ परिणाम देतात कुठल्याही नक्षत्रामध्ये. हा एक ढोबळ नियम आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीत कोण काय करतंय हे बघा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा जो ग्रुप आपण बघणार आहोत गुरु, शनी, बुधाच्या नक्षत्रांचा, तो तुमच्या कुंडलीत बघायला तयार राहा. तोपर्यंत बाय बाय.